नवरा बायकोच्या भांडणात त्रिशूळ लागल्यामुळे 11 वर्षीय पुतण्याचा मृत्यू। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या आंबेगाव बुद्रुक इथली घटना। पती पत्नीला या प्रकरणी अटक। परभणीच्या हट्टामध्ये हायटेक रेसिडेन्शियल स्कूलच्या संस्थाचालकांच्या मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू। फीच्या या कारणावरून संस्थाचालक आणि त्याच्या पत्नीकडून बेदम मारहाण। पूर्णा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल। सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये 2 गटात राडा तर 3 जण पोलिसांच्या ताब्यात। 2 जण पळून जाण्यात यशस्वी। 5 जणांवर सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांसारखे दिसणाऱ्या व्यक्तीनं एआय व्हिडिओ कॉल करत फसवणूक केली। अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या, विश्वास नांगरे पाटलांचं आवाहन। नाशिकमधील उंटवाडी परिसरातल्या निरीक्षण गृहातील मुलगी बेपत्ता तर मुंबई नाका पोलिसात या संदर्भात गुन्हा नोंद। 15 दिवस होऊन सुद्धा शोध लागेना, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह। अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधल्या रेस्टॉरंटमध्ये गोळीबाराची घटना। कपिलचे अंधेरीमधील घर आणि फिल्म सिटीतील सेटवर सुद्धा सुरक्षा वाढवली। सुरक्षा यंत्रणा सध्या सतर्क। सोलापुरात अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रतिमेला हार घालत प्रहारचं आंदोलन। जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। सांगलीत खड्डेमुक्त रस्ते आणि नागरी सुविधांसाठी काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवकांचा रास्ता रोको। पालिकेच्या कारभाराविरोधात ही आंदोलन तर 1 तास यामुळे वाहतूक ठप्प। सांगली या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलावरील खचलेल्या रस्त्याचं काम 2 महिन्यांपासून संथ गतीनं सुरू। रस्त्याच्या कामाच्या दर्जासंदर्भात नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। रावेर तालुक्यातल्या आंदलवाडी या ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण तर 60 फूट रस्त्यावर 50% जास्त जागेवर अतिक्रमण। ग्रामपंचायत प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष। कोल्हापुरातील टॉप आणि कासारवाडा परिसरामध्ये अवैध उत्खनन। आमदार सतेज पाटलांकडून विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित। महसूल विभागाकडून 37 क्रशर प्लांट्सवर कारवाई। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद या गावामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यातील कचरा हटवला तर लघु पाटबंधारे विभागानं केली सफाई। पाण्याचा प्रवाह यामुळे सुरळीत होणार। गडचिरोली नागपूर महामार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला। पुरामुळे महामार्ग 4 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता। अनेक वाहनं आरमोरी परिसरात अडकली होती।